नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असो, निवांत असो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजेत असो। तर माझी सकाळची सुरुवात झाली। किचन कट्टा अगदी स्वच्छ दिसतोय तुम्हाला पहिल्यापेक्षा, कारण त्याचं मी नंतर तुम्हाला सांगेनच। पण सकाळची सुरुवात झाली आणि मिस्टरांनी फारसं काही नाही पण टोमॅटो आणि कढीपत्ता मार्केटमधून फ्रेश होता म्हणून घेऊन आले होते। तर म्हटलं की नीट वॉश करावं आणि फ्रीजमध्ये ठेवावं। तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे मी फ्रीज वगैरे सगळं स्वच्छ केलं होतं। आता हळूहळू सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित म्हणजे पहिल्यासारखं करतेय, कारण मला असं वाटतं की मी जर घराकडे लक्ष दिलं ना तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, नाहीतर मग जसं व्हायला हवं तसं होत नाही। आय थिंक असं प्रत्येकालाच वाटत असतं की आपलं घर आपल्या पद्धतीनेच आपण ठेवायला हवं। तर टोमॅटो स्वच्छ आधी धुतले आणि म्हटलं का ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये टाकून ठेवायचे। तर आनंदाची बातमी अशी आहे की मी तुम्हाला भरपूर दिवस सांगत होते की जेवण करायला प्रॉब्लेम होते, म्हणजे 3 बेबीज, माझं काम, परत जेवण, या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला मला खूप प्रॉब्लेम होत होता। आणि आता तो माझा प्रॉब्लेम जो आहे ना तो 100% सॉल्व्ह झालेला आहे। म्हणजे काकी आहेत आणि खूप छान जेवण, म्हणजे खूप टेस्टी जेवण, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी घरासारखं। म्हणजे आपली आई कशी आपल्याला छान छान जेवण घरामध्ये करून घालते ना, तर त्याचप्रमाणे त्या छान छान रेसिपीज आम्हाला करून घालतात। त्यामुळे आता सध्या एक खूप मोठं टेन्शन डोक्यावरचं रिकामं झालंय, कारण मला ना असं म्हणजे गिल्ट खूप वाटायचा का मी सगळं करू शकत नाही, मी व्यवस्थित मॅनेज करू शकत नाही। येस, मी माझ्या सोशल लाईफवरती जरी तुम्हाला परफेक्ट वाटत असली तरी कुठेतरी पर्सनल लाईफवरती मला तसं गिल्ट वाटत होता की मी किचन व्यवस्थित सांभाळू शकत नाही, किंवा सकाळी संध्याकाळ मी वेगवेगळा स्वयंपाक करू शकत नाही। तर वेगवेगळा असं मला विचार डोक्यामध्ये यायचे की काय करू, कसं करू। म्हणजे जरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या ना तरी काही ना काहीतरी आपल्याकडून कमी राहतेच, आणि जेवणाच्या बाबतीत ती कमी मला खूप जाणवायची। कारण मिस्टरांना एकतर सकाळ संध्याकाळ रोज नवीन ताजा स्वयंपाक लागतो, मला पण लागतो, आम्ही खूप फूडी आहोत, त्यामुळे कुठेतरी असं वाटायचं की यस चांगलं जेवण असावं। होय, आणलाय माहिती आहे। ड्रेस काढ ग, फ्रॉक काढ, काढूया, ये काढूया। काय झालं, असून दे का नको, ड्रेस काढू काढू। कोणी तोडलं, कोणी कोणी तोडलं बेबी, कोणी तोडलंय। तर आज गिरिजाच्या स्कूलमध्ये ना काहीतरी फंक्शन होता, तर त्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की सिव्हिल ड्रेस घालून पाठवा, छान छान कपडे घालून मुलांना स्कूलमध्ये पाठवा। तर मी तिला फ्रॉक घालून पाठवला होता, आणि समोरचं एक फूल आहे ना, फ्लॉवर आहे ना, ते तुटलंय, मग ती सारखी तोडलं तुटलं म्हणून सांगतीये। तर तिने काही ड्रेस काढला नाही, म्हणजे अगदी रात्री झोपताना सुद्धा ड्रेस काढणार नाही असंच तिचं होतं। मी म्हणत होते टोचतंय, ड्रेस काढ, पण तिचं नाही, छान ड्रेस आहे मम्मा, काढू नको एवढंच चालू होतं। तर हा बघा, मी एक ऑर्गनायझर मागवलाय फ्रीजसाठी, म्हणजे जसं की आलं असेल किंवा आपला कढीपत्ता असेल, बघा आपण भरपूर दिवसाचा बाजार करून ठेवतो ना, तर त्यावेळी काय होतं आपला कढीपत्ता वगैरे सुकून जातो, म्हणजे अगदी आपण आठवड्याभराचा आणला ना तरी 2-3 दिवसातच तो सुकून जातो। तर त्यासाठी हा मी फ्रीजचा एक ऑर्गनायझर मागवला, ज्याच्यामध्ये छान पद्धतीने, म्हणजे तो एअरटाईट आहे कंटेनर, त्यामुळे तुम्ही जे काय फ्रीजमध्ये ठेवाल, आलं असेल, लसूण सुद्धा खोडून ठेवू शकताय, आणि कढीपत्ता बघा मी असा खोडून ठेवते, तर अगदी खूप दिवस साधा असं म्हणजे फ्रेश राहतोय, कारण एअरटाईट आहे आणि तो फ्रीजमध्ये आपण ठेवतोय ना। तर जसं मी तुम्हाला पहिला दाखवला बघा, पहिला एक तुकडा, तर पहिला इकडचा आहे ना कढीपत्ता, मी भरपूर दिवस झाला ठेवला होता त्याच्यामध्ये, तर आहे तसा ताजा राहतोय। तर हा जर कंटेनर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल, अगदी कमी प्राईसमध्ये आहे, ऑनलाईन जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, एकदा लिंक चेकआउट करा आणि नक्कीच तुम्ही बाय करू शकताय, कारण खूप महत्त्वाचा प्रोडक्ट आहे। कारण जर तुम्ही वर्किंग असाल, सेम माझ्यासारखं जर तुम्हाला किचनमध्ये भरपूर गडबड होत असेल ना, तर मग तुम्ही अशा पद्धतीने कढीपत्ता वगैरे स्वच्छ धुवायचा, आणि त्यानंतर तो आठवड्याभराचा कढीपत्ता तुम्ही त्याच्यामध्ये ठेवलात तरी चालतोय, लसूण पण त्याच्यामध्ये खोडून ठेवला तरी चालतंय। तर जे जे काय तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असता ते सगळं त्याच्यामध्ये चालतंय। तर आलं वगैरे मी ठेवलेलं आहे, अजून काय माझ्याकडे जास्त नाही आहे त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी, पण जितकं मटेरियल अवेलेबल आहे तर तितकं मी त्याच्यामध्ये ठेवते। कधी कांदा राहिला किंवा टोमॅटो राहिला, म्हणजे चिरलेला अर्धवट राहिला ना, तर तो पण मी त्याच्यामध्ये ठेवते, आणि खूप छान राहतो, फ्रेश राहतो। त्यानंतर
मिस्टर सारखे ओरडत होते की बस कर काम, बाळ उठलं बघा, पाळणं आपोआप हलतोय, तर तो आपोआप नाही हलत, सूर्या उठलाय आणि त्याचं तो हलवतोय पाळणं. आता मोठा झाला ना, 2 महिने कंप्लीट झाल्यात बेबीला, 30 तारखेला 2 महिने कंप्लीट झाल्या त्याला. तर तो उठला होता आणि कंटिन्युअसली रडतो, उठला की म्हणजे घ्यायचं कोणीतरी, असं असतं त्याचं. तर इकडे बघा दोघी पांघरूणमध्ये खेळत बसल्यात, दोघी दिद्या. तर हल्ली मला भरपूर जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तू कसं मॅनेज करतेस 3 मुलांसोबत. तर बघा मी असंच मॅनेज करते 3 मुलांसोबत. तर या दोघी आहेत ना, आता त्यांना बऱ्यापैकी समजतं, पण तरीसुद्धा त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं, कारण एकमेकाला कोचतात, एकमेकाला चावतात, काहीही करतात, त्यामुळे त्यांच्याकडे कंटिन्युअसली बघतच बसावं लागतंय. पलीकडच्या चेअरमध्ये ना, रेकॉर्डिंगमध्ये दिसत नाही आहे, पण पलीकडच्या चेअरमध्ये त्यांचे बाबा पण बसलेत, त्यामुळे कंटिन्युअसली या दोघींकडे असं बघत राहावं लागतं की या एकमेकीला काय मारत नाही आहेत ना. खेळायला लागलं ना की छान खेळतात, पण मधनंच काहीतरी बिनसलं ना एकमेकीचं, काहीतरी एकच वस्तू हवी असेल ना, तर मग भांडायला पण चालू करतात. असं आहे त्या दोघींचं. तर मी अशा पद्धतीने 3 बेबीजना मॅनेज करते आणि खरं सांगायचं तर थोडं अवघड वाटतंय, पण मी खरंच एन्जॉय करते ही जी माझ्या लाईफमधली जी फेज आहे ती. गिरीजा मॅडम रात्रभर खोकत होत्या, तर त्यामुळे मी नेक्स्ट डे तिला डॉक्टरकडे व्हिजिटला घेऊन गेले होते, औषध जे असेल तर ते चेंज करायचं म्हणून. तर हा होता माझा दिवस. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कॉमेंट करून नक्की सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.